आपल्यासोबत भाजप आमदार आशिष शेलार आहेत. ज्या प्रकारे सभागृहात एक मुद्दा महत्त्वाचा मांडला गेला तो म्हणजे सुधाकर बडगुजर जे उबाटाचे नाशिकचे पदाधिकारी आहेत, सलीम कुत्ता ज्यांच्यासोबत पार्टीचा व्हिडिओ, आता तुम्ही चौकशीची मागणी करतायत. हा निव्वळ निर्लज्जपणा आणि बेशरमपणा आहे. उबाटा शिवसेनेच्या बेशरमपणाचा कळस झालाय. तुम्ही मुंबईवर ज्यांनी हल्ला केला, सेना भवन ज्यांनी उडवायचा प्रयत्न केला, हा देशावर हल्ला केला, त्यात जो आरोपी सिद्ध झाला त्या सलीम कुत्ता बरोबर त्याचं पार्टी करताय. तुम्ही फार्म हाऊसला त्याला घेऊन जाताय, त्याला डान्स पार्टी देताय. निर्लज्जपणाचा कळस आहे. या देशाची माफी उबाटा सेनेने मागितली पाहिजे. एसआयटीची आता एसआयटी स्थापन करावी किंवा त्या संदर्भात चौकशी पुढे न्यावी असं तुमचं म्हणणं आहे. एकूणच सभागृहात तुम्ही ते मांडलं. नाही, खरं आहे. एसआयटी चौकशीमध्ये सलीम कुत्ताचे संबंध कितपर्यंतचे उबाटाचे आहेत, बडगुजरपर्यंत आहेत का त्याच्या पुढपर्यंत गेलेले आहेत, ते किती खोलीपर्यंत आहेत, ते बडगुजरच्या खोलीपर्यंत आहे का अन्य कुठल्या नेत्यांनी नवीन नवीन बांधलेल्या खोल्यांपर्यंत गेलेले आहेत, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यामुळे एसआयटी चौकशी सगळ्या समोर आहे. शेवटचा प्रश्न, नाशिकचंच प्रकरण, ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण, त्याच्यातही तुम्ही म्हणतायत की तो उबाटाचा पदाधिकारी होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलंय. नाही, उबाटाचा पदाधिकारी ललित पाटील होता हे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर म्हटलंय. आता मतांसाठी गांजावाले, चिलीमवाले आणि बेवडावाले यांना एकत्र करण्याचा धंदा उबाटाने सुरू केला. गांजा चिलीमवाले ललित पाटील आणि बेवडावाले हे सगळे सलीम कुत्ता आणि कलीम बिल्ली यांच्याबरोबर यांचे धंदे सुरू आहेत. महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की जे सभागृहात मांडलं देवेंद्र फडणवीस ते दादांत खोटं आहे. ललित पाटीलला मदत करणारा सत्ताधारीच कोणीतरी नेता होता जो फोनवरून काही आदेश देत होता. अरे, बाहेर बोलणाऱ्यांच्या आत तोंड शिवली होती का? युटर्न म्हणजे किती युटर्न? आज महाराष्ट्राला माहिती आहे युटर्न म्हणजे उद्धव टर्न. सभागृहात तोंड शिवल्याने बाहेर येऊन बोलायचं, हा निर्लज्जपणा आणि बेशरमपणा आहे. त्यामुळे होते आशिष शेलार त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे जे आरोप होत आहेत, जे काही पुरावे आहेत त्याची सगळी एसआयटीची चौकशी व्हावी आणि या सगळ्या संदर्भात सभागृहात सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला गेला. कॅमेरामन रुपेश शेलार समी वेदांत नाईब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.